नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी ग्रुप डी म्हणजे रेल्वे भरती ग्रुप डीचा जो आज झालेला पेपर आहे, तर आज झालेल्या पेपरमधील सर्व शिफ्टमधील चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. आगामी म्हणजे उद्या होणाऱ्या परीक्षेकरता तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे विद्यार्थी मित्रो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. काय? पर्सन ऑफ द इयर 2024. ओके, हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? बघा, टाइमचा पर्सन ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे 2024चा कोणाला मिळाला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, एक आहे एलन मस्क, 2 व्होलोडिमिर झेलेन्स्की, 3 आहे टेलर स्विफ्ट आणि 4 आहे डोनाल्ड ट्रम्प. तर विद्यार्थी मित्र 2024चा विचारला आपल्याला या ठिकाणी. ओके, 2024चा कोणाला मिळाला? तर 2024चा जो आहे हा डोनाल्ड ट्रम्प. ओके, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांना हा मिळालेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यांना काय 2024चा मिळाला. त्यानंतर टेलर स्विफ्ट यांना विद्यार्थी मित्र 2023चा मिळाला होता. झेलेन्स्की जे आहेत यांना 2022 मध्ये मिळाला होता. एलन मस्क जे आहेत यांना 2021चा जो आहे पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार या ठिकाणी मिळाला होता. आणि 25चा जर म्हटलं तर या ठिकाणी AI आर्किटेक्ट जे आहेत ओके त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, बघा या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी बघूया. बघा, पर्सन ऑफ द इयर काय, तर टाइम मॅगझिनद्वारे या ठिकाणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2024 साठी हा पुरस्कार पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले. आणि विद्यार्थी मित्र, यामध्ये IMP एक बाब आहे ती मध्ये बघा की त्यांना 2016 नंतर दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला. ओके, बघा 2016 आणि 2024 आणि दुसऱ्यांदा हा सन्मान त्यांना मिळाला आणि असा हा सन्मान मिळाला ते पहिले व्यक्ती त्या ठिकाणी आहेत. ओके, दोनदा त्यांना पर्सन ऑफ द इयर हा सन्मान त्या ठिकाणी मिळालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी या ठिकाणी आपण जर बघितलं की ही काय टाइम पर्सन ऑफ द इयर 21 एलन मस्क, 22 झेलेन्स्की, 23 स्विफ्ट आणि 24चा डोनाल्ड ट्रम्प. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. 4 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झालेली PM सेतू योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? बघा, 4 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू झालेली जी PM सेतू योजना आहे ही कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, एक आहे रस्ते वाहतूक मंत्रालय. ओके, रस्ते महामार्ग वाहतूक मंत्रालय. 2 बंदरे जलमार्ग व जहाज बांधणी मंत्रालय. 3 कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि 4 आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय. ओके, बघा या ठिकाणी PM सेतू योजने संबंधित म्हटलं आहे. ओके, PM सेतू जी आहे हे या संबंधित कोणतं आहे? तर ते आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय. ओके, कोणतं आहे? कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर आहे. काय प्रश्न आहे? 2025 मध्ये खाणकाम मंत्रालयाने कोणत्या खनिजाला प्रमुख खनिज म्हणून पुनर्वर्गीकरण केले आहे? बघा, जे खाणकाम मंत्रालय आहे आपलं, तर खाणकाम मंत्रालयाने लोह, चुनखडक, ग्रॅफाइट आणि झिंक यापैकी कोणत्या खनिजाला काय म्हटलं आहे या ठिकाणी? तर प्रमुख खनिज म्हणून पुनर्वर्गीकरण केलेलं आहे. तर ते आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र चुनखडक. ओके, कोणता आहे? चुनखडक. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 चुनखडक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. 2025-26 मध्ये FICCI ओके बघा च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ओके, बघा या ठिकाणी FICCI च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली विद्यार्थी मित्र 25-26 साठी? बघा या ठिकाणी हर्षवर्धन अग्रवाल, सोमनाथ गोयंका, अनंत गोयंका आणि आलोक शुक्ला. ओके, कोणाची नियुक्ती झाली आहे? त्या ठिकाणी अनंत गोयंका. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो विद्यार्थी मित्र, बघा या स्पर्धेचे प्रश्न आपल्याला आजच्या पेपरमध्ये विचारले झाले. जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा चंद्रगुप्त याने कोणत्या ठिकाणी सुदर्शन तलावाची निर्मिती केली? बघा, चंद्रगुप्त मौर्य यांनी एका तलावाची निर्मिती केली आहे, तो म्हणजे कोणता आहे? तर सुदर्शन तलाव. तर या सुदर्शन तलावाची निर्मिती कोणत्या ठिकाणी केली असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, कुठे आहे? पर्याय बघा, ए आहे गिरनार, 2 आहे सोपारा, 3 आहे पालिताना आणि 4 आहे उज्जैन. तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी कुठे आहे बरं या ठिकाणी? ओके, तर जे सुदर्शन तलाव आहे हा कुठे येतो? हा येतो गिरनार या ठिकाणी. कुठे आहे? हा आहे गिरनार या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 गिरनार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा मौर्य समाजाचा घराण्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याने गुजरातमधील गिरनार या ठिकाणी सुदर्शन तलाव उभारलेला आहे.
सम्राट अशोकाने या तलावाची दुरुस्ती केली. तेथे एक शिलालेखही कोरला होता आणि याच शिलालेखावर पुढे शक शासक काय रुद्रदमन, ओके, कोणता आहे रुद्रदमन हा जो आहे याने संस्कृत भाषेत आणखी एक लेख कोरून घेतला व तलावाची डागडुजी केली. आणि गिरनार हे आज जैनांचे तीर्थक्षेत्र आहे. ओके, ते गिरनार जे आहे आज एक जैनांचं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आहे. ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न बघा, इब्न बतुता कोणत्या देशाचा रहिवासी होता? बघा इब्न बतुता हा जो आहे हा प्रवासी कोणत्या देशाचा रहिवासी होता असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा पार्शिया, मंगोलियन, अफगाण आणि मोरोक्को. तर इब्न बतुता जो आहे हा कोणत्या देशाचा होता? तर हा मोरोक्को या देशाचा होता. ओके, कोणता? मोरोक्को. ऑप्शन नंबर 4 मोरोक्को हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, इब्न बतुता हा उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को या देशातील टँजियर या शहराचे रहिवासी होते. ओके, मोरोक्को मधील एक शहर आहे टँजियर, तेथील तो रहिवासी होता. त्यांचा जन्म 1304 मध्ये तिथे झाला आणि एक महान प्रवासी, विद्वान आणि लेखक होते ज्यांनी जगभरातील अनेक देशांची यात्रा केली, इब्न बतुता यांनी. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा अतिनील किरणे, ओके, अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत डॅश डॅश मधून आरपार जाऊ शकत नाहीत. ओके, बघा कशातून ते आरपार जाऊ शकत नाही? ओके, रॉक सॉल्ट याच्यातून जातात, फ्लोराइड मधून जातात, क्वार्ट्स मधून जातात, काच मधून नाही जात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 काच हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला बघा काच ज्या यातून काय अतिनील किरणे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज हे काचातून आरपार जाऊ शकत नाहीत. यानंतर पुढील प्रश्न बघा, उत्तर प्रदेशातील पहिली झिरो डंप सिटी. ओके, उत्तर प्रदेश मधली पहिली काय म्हटलं या ठिकाणी झिरो डंप सिटी कोणती आहे? ओके, बघा उत्तर प्रदेश मधली पहिली झिरो डंप सिटी कोणती आहे? लखनौ, मथुरा, प्रयागराज की वाराणसी. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी कोणती आहे? तर ती आहे लखनौ. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, लखनौ ही उत्तर प्रदेश मधली पहिली डंप सिटी आहे. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? बघा गोगलगाय जी आहे ही कोणत्या संघात मोडते? या ठिकाणी संघ बघा आपल्याला दिलेले आहेत, मोलुस्का, ऑर्थोपोडा, इकायनोकॉर्डेटा आणि यानंतर नॅनोटोडा. ओके, बघा नॅमटोडा. तर कोणता विद्यार्थी मित्र या ठिकाणी गोगलगाय जी आहे ही कोणत्या संघात मोडते? तर गोगलगाय ही मोलुस्का या संघामध्ये मोडते. ओके, कोणत्या संघात येते? मोलुस्का. ऑप्शन नंबर 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता जास्तीत जास्त हे प्राणी काय असतात? मोलुस्का संघातील जे प्राणी आहेत ते जास्तीत जास्त कसे असतात? जलचर असून शरीर काय असते? हे अखंडित मृदू कवचाने आच्छादलेलं असतं. हे प्राणी त्रिस्तरी व द्विपार्श्व सममित असतात, परंतु पायाला हा प्राणी असममित आहे आणि याच्या शरीराचे 3 भाग पडतात. ओके, बघा आता संघ आणि प्राणी आपण या ठिकाणी अनुभवूया. बघा पेरिफेरा हा जो संघ आहे यामध्ये सायकॉन आणि स्पॉन्जिला हे येतात. ओके, ॲनिलिडामध्ये गांडूळ, लीच, नेरिस हे येतात. त्यानंतर ऑर्थ्रोपोडा, ओके, यामध्ये मधमाशी, माशी यासारखे कीटक, कोळंबी, विंचू हे आहेत, हे ऑर्थ्रोपोडामध्ये येतात. त्यानंतर मोलुस्का संघ ज्यामध्ये आपण बघितलं की शंख, शिंपला, अष्टपाद, गोगलगाय हे सर्व कशामध्ये येतात? हे मोलुस्का या संघात येतात. आणि इकायनोडर्माटा जे आहे यामध्ये तारामासा, सी आर्चिन हे येत असतात. ओके, बघा विद्यार्थी मित्रो तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येणार आहे. ओके, बघा ही PDF तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही काय करायचं आहे? तर तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड केल्या जाईल. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत सेवक समाज, ओके, या संस्थेचे संस्थापक कोण होते? बघा भारत सेवक समाज कोणता आहे? भारत सेवक समाज ही जी संस्था आहे तर याचे संस्थापक कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा पर्याय ए दादाभाई नौरोजी, 2 गोपाळकृष्ण गोखले, 3 महात्मा गांधी आणि 4 बिपिन चंद्र पाल. तर भारत सेवक समाजाची स्थापना जी आहे ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. ऑप्शन नंबर 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, गोपाळकृष्ण गोखले हे राजकीय गुरु देखील होते महात्मा गांधीजी यांचे. बघा भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली तर 12 जून 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केले. आणि याचं ध्येय काय होतं? तर साम्राज्याअंतर्गत स्वराज्य, देश बांधवाची जी उन्नती आहे ती करणे याकरता
गोपाळकृष्ण गोखलेजी यांनी भारत सेवक समाज संघाची स्थापना केली होती. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ओके, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? बघा या ठिकाणी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, S.A. डांगे, M.M. जोशी, ओके, S.M. जोशी आणि M.N. रॉय, मानेंद्रनाथ रॉय ज्यांना आपण म्हणतो, आणि लाला लाजपत राय. ओके, तर ऑल इंडिया ट्रेड युनियनचे जे पहिले अध्यक्ष होते ते होते लाला लजपत राय. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. या ठिकाणी बघा याची स्थापना जी आहे ऑल इंडिया ट्रेड युनियनची आहे 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई या ठिकाणी झाली. अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी ही भारतातील पहिलीच कामगार संघटना होती. ओके, अखिल भारतीय पातळीवरती काम करणारी ही भारतातील पहिलीच संघटना त्या ठिकाणी होती आणि पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय. कोण होते? लाला लजपत राय, ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर काय, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या 2 देशांना लागून आहेत? बघा आपल्या देशातील अशी काही राज्य आहे ज्यांच्या सीमा या 2 देशांना लागून आहेत आपल्या शेजारील, तर ती कोणतं? त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम की नागालँड? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी मिझोराम जे आहे ना, मिझोराम, ओके, मिझोरामच्या सीमा या 2 राज्यांना लागून येतात. ओके, कोणत्या 2 राज्यांना येतात हे बघा या ठिकाणी. बघा मिझोरामची सीमा जी आहे म्यानमार आणि बांगलादेश या 2 देशाला आहे. सोबतच आसाम जे आहे, आसामच्या सीमा देखील भूटान व बांगलादेश या 2 देशांशी आहे जोडून. त्यानंतर उत्तराखंडची सीमा जी आहे चीन आणि नेपाळ या 2 देशांची येते. ओके, बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्वकष मूल्यमापन या प्रश्नाचं बघितलेलं आहे. होप सर्वांना आजचं हे सेशन आवडलं असेल. ओके, बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, यानंतर हा प्रश्न बघा, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? पर्याय बघा, 1 आहे यकृत ग्रंथी, 2 लालोत्पादक ग्रंथी, 4 आहे स्वादुपिंड आणि 4 जठर. ओके, बघा तर सगळ्यात मोठी ग्रंथी म्हटलं तर यकृत लक्षात द्या. कोणती येते? यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला अजून काय म्हणतात तर आपल्या शरीरातील तपासणी नाका देखील म्हणतात. ओके, यकृताला आपल्या शरीरामधील तपासणी नाका म्हणून देखील ओळखले जाते. आणि या ठिकाणी यकृतामध्ये आपल्या शरीरात काय असते? हिपॅरिन नावाचं स्त्रवण त्या ठिकाणी होते. ओके, हिपॅरिन त्या ठिकाणी स्त्रवते, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त जे आहे ते गोठत नाही. ओके, आपल्या शरीरातील रक्त गोठत का नाही तर हिपॅरिनमुळे, आणि ते कुठे निर्माण होतं? या ठिकाणी तर यकृतामध्ये. बघा या ठिकाणी स्पष्टीकरण, ही सर्वात मोठी बाह्यस्राव ग्रंथी आहे. ओके, तसेच सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृतात हिपॅरिनची निर्मिती होते, त्यामुळे शरीरात रक्त गोठत नाही, जसं की तुम्हाला सांगितलं होतं. यकृताचा काही भाग जरी कापला तर तो पुन्हा निर्माण होऊ शकतो. आणि यकृताला चेक पॉइंट, सुरुवातीला सांगलं होतं तपासणी नाका, कारण यकृत आपल्या शरीरातील सर्व विषारी घटक काय शोषून घेत असतो. ओके, सर्व विषारी घटक यकृत जातो शोषून घेत असतो. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. सोबतच जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.